मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला लसावी पार्ट 1 दिलेला होता, पण आता लसावी पार्ट 2 याच्यामध्ये आपण भरपूर प्रकार शिकणार आहेत. पहिला तर मी पॉइंटचा लसावी म्हणजे दशांशचा लसावी कसा काढायचा, घाताचा लसावी कसा काढायचा, चलांचा लसावी कसा काढायचा, अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा, हे सगळे प्रकार आपण या प्रकारामध्ये या भागमध्ये आपण शिकणार आहे. मग सगळ्यात पहिला तुम्हाला लसावी आणि मसावी समजवलेले लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. विभाजक आणि विभाज्य याचा तुम्हाला डिफरन्स समजवलं होतं मी. विभाज्य थोडक्यात विभाज्य आणि विभाजक या दोन गोष्टी ज्याला कळाला त्याला लसावी मसावी आलं. विभाज्य समजा आता 12 आणि 16 घेतलं. आता 12 आणि 16 हे बघा, 12 आणि 16चे अवयव कुठले कुठले आहेत? एक आहे, एक ने भाग जातो 12ला, 2 ने जातो, 3 ने जातो, परत 4 ने जातो, परत 6 ने जातो, परत 12 ने जातो. हे सगळे काय येतो? हे विभाजक. हे काय आहेत? हे विभाजक. आणि याचे विभाज्य कोण आहेत? म्हणजे 12 च्या पटीमधील संख्या 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 संग 72 हे सगळे काय येतो? विभाज्य आहेत. कोणाचे? 12 चे विभाज्य. आणि हे काय आहेत? 12 चे विभाजक. यालाच आपण अवयव म्हणतो. पहिली, पाचवी, चौथीला शिकत असताना अवयव पाडा म्हणत होते तुम्ही. बघा 12 चे अवयव पाडा. 12 चे अवयव पाडल्यावर बघा 2 गुणिले 6. परत या 6 चे अवयव 2 गुणिले 3 पडले की नाही? परत या 3 चे अवयव काय पडतात? काहीच नाही. म्हणजे बे दोन्ही 4, 4 त्रिक 12 बघा. बे दोन्ही 4, 4 त्रिक 12 हे त्याचे अवयव आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3. मग असे हे जे गुणनखंड आहे किंवा याचे जे विभाजक आहेत या संख्येने 12ला भाग जातो. जातो की नाही? 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 12 ने भाग जातो. असेच तुम्हाला विभाज्य आणि विभाजक मी थोडक्यात सांगितलं. इथून पुढे काय करायचं? ओके, बघा आता इकडं. आता आपल्याला बघा बाळांनो 0.126, 0.36, 0.96 यांचा लसावी काढायचा आहे. बघा सगळ्यात पहिला थोडक्यात मी तुम्हाला समजवतो. पॉइंटचा लसावी काढताना सगळ्यात पहिला सगळ्यात जास्त पॉइंट किती आहेत बघायचं. दशांशानंतर सगळ्यात जास्त संख्या किती आहेत? 3 आहेत. किती आहेत? 3. मग बघा सगळं लिहून घ्या. 0.126, 0.36, 0.96. सगळ्यात मी तुम्हाला 2 टाईप शिकवतो. दोन्ही टाईप तुम्ही लक्षात ठेवा. दोन्ही टाईप लक्षात ठेवा. हा पहिला टाईप आहे, टाईप 1. हा याचे बघा हे किती आहेत? पॉइंट नंतर 3 घर आहेत म्हणून हे बघा कुठल्याही संख्येला एक छेद असतो. याचा छेद किती आहे? 1 आहे. याचा छेद किती आहे? 1 आहे. याचा छेद किती आहे? 1 आहे. कुठलीही संख्या घ्या या धर्तीवरची. तुम्हाला जर म्हणलं 512 याचा छेद किती हो? काही सज्जन माणसं म्हणतील याचा छेद काहीच नाही, पण याचा छेद 1 आहे बाळांनो. याचा छेद 1 असतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की कुठल्याही संख्येला एक छेद असतो. म्हणून आपण यांचा एक एक छेद लिहिलं. मग याच्या पुढे काय? इथं पॉइंट नंतर 3 घर आहे म्हणून इथं पण 3 शून्य द्यायचे. मग हा पॉइंट इक्वल झाला. 126च राहिला. पॉइंट निघाला की काय झाला? 126/1000. मग इथं पॉइंट नंतर 2 घर आहेत म्हणून आपण काय करू? 36 पॉइंट निघालं मग 2 घर म्हणजे 2 शून्य. मग इथं पॉइंट नंतर पण इथं पण 2 घर आहेत. पॉइंट निघालं मग खाली 2 शून्य दिले. लक्षात ठेवा. हे एक टाईप आहे. मग आपण काय केलं? तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी माहित असेल. अंशाचा लसावी छेदांचा मसावी. आणि जर मसावी विचारलं अंशाचा मसावी छेदाचा लसावी काढावा लागतो. लक्षात ठेवा. म्हणून आता काय करायचं? आता काहीच नाही. यांचा सगळ्यांचा लसावी काढू. कोणाकोणाचा? 126, 36 आणि 96 यांचा लसावी काढायचा. काढा लसावी. कशाने भाग जाईल? एका नजर मध्ये बघितलं तर तुम्हाला 6 ने भाग जाईल असं वाटतं. 6 दोन्ही 12, 6 एक 6, 6 6 36, 6 एक 6, 6 6 36. मग आता कशाने भाग जाईल? आता या सगळ्या संख्यांना कशाने भाग जाईल? या सगळ्या संख्याला कशाने भाग जाणार? अशी कुठली संख्या आहे का? नाही. मिनिमम 2 संख्याला तरी एका संख्येने भाग गेले पाहिजे. 2 संख्याला. 21 आणि 6 ला जातो का? जातो. कशाने जातो? 3 ने जातो. 3 7 21, 3 दोन्ही 6, 16 ला जात नाही असंच ठेवलं. परत अजून 2 संख्या 2 आणि 16 2 ने जातो. 7 असंच ठेवलं. बे 1 बे 8 16. आता कुठलीही संख्या नाहीये 2 संख्येला एकत्र जाणार म्हणून लसावी म्हणजे काय?
सामायिक अवयवांचा आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. हे सगळे सामायिक अवयव आहेत. 6 गुणिले 3 गुणिले 2, 6 गुणिले 3 गुणिले 2, मग यांचा गुणिले 7 गुणिले 8, मग 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36. म्हणजे तुम्ही कसंही गुणाकार करू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही गुणाकार करू शकता. ठीक आहे. 8 7 56, 56 दोन्ही 112, 112 त्रिक 112 त्रिक 336 का 112 म्हणजे 100 त्रिक 300, 12 त्रिक 36, 336 आणि गुणिले 6, 6 6 36 ला 6, हचेला 3, 6 त्रिक 18, 18 3 21 ला 1, हचेला 2, 6 त्रिक 18, 18 2 20, किती आलो 20 16. यांचा लसावी किती आला 20 16. आणि छेदांचा लसावी बघा, इथं 1000 आहे, इथं 100 आहे, इथं 100 आहे. मग यांना काय करूया, एक एक, इथं 1000 आहे तर याला पण 1000 करू, याला पण 1000 करू. हे पण करू शकता की नाही तुम्ही, हे पण करू शकता बघा, करू शकतो की नाही बघा. आता काय म्हणलं, आता हे मी इथं शून्य वाढवले, कसं काय वाढवले, हे बघा, हे 1000 आहे, याला जर तुम्ही 3 घरे म्हणून 3 शून्य दिले, याला 2 शून्य दिले, याला 2 शून्य दिले, पण इथं काय करायचं आपल्याला, सगळ्यांच्या गाडी बघा, गाडी चालत असेल तर सगळे चाक बरोबर पाहिजे. एक लहान एक मोठं बैलगाडीचं चाक चालेल का, दोन्ही चाक समान पाहिजे, पाहिजे की नाही समान. बैलगाडीचे एक चाहन छोटं लावलं आणि एक चाक एवढं मोठं लावलं, चालेल का, नाही, ढिकचांग ढिकचांग टांगासारखं चालेल. मग तसं न करता मग याला पण शून्य दिलं आणि याला पण शून्य दिलं, दिलं की नाही, मग ऑटोमॅटिक काय झालं, हे सगळे लेवल झाले. मग लेवल झाल्यावर इथं पण शून्य वाढणार की नाही तुमचं, इथं पण शून्य वाढणार का, ह्याला पण 3 घरं केलं, याला पण 3 घरं केलं, लेवल झाले. मग लेवल झाल्यावर हे 3 पॉइंट आहेत म्हणून इथं पण 3 शून्य, इथं पण 3 शून्य, इथं पण 3 शून्य, म्हणून काय झालं, त्यांचा मसावी किती आलं, म्हणजे या 1000 10 किती आहे, 1000 ला भाग जाणारी कुठली संख्या आहे, 1000. मग यांचं, मग इथं शून्य आलं म्हणून इथं एक शून्य वाढलं, म्हणून इथं 3 शून्य झाले. मग 3 घर डावीकडे यायचं बघा, का 3 घर डावीकडे का यायचं, म्हणजे यांचा मसावी आहे, हा लसावी आहे, हा मसावी आहे, हा लसावी आणि मसावी. पण याला जर भाग दिलं 1 2 3 1 2 3 20.16, किंवा काही काही ऑप्शन मध्ये देताना 20.160 पण दिलेलं असतं का, पॉइंट नंतर जर किती जरी शून्य दिलं त्याची व्हॅल्यू काय नसते, त्याची व्हॅल्यू 0च असते. म्हणून बाळांनो, इथं शून्य दिलं काय आणि न दिलं काय, काय फरक पडत नाही. हा झाला मेथड 1. आता मेथड 2 बघा. आता मेथड 2 मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे, मला तर वाटतं मेथड 2 तुम्ही केलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ही मेथड 1 झाली. आता मेथड 2, मेथड 2 काय म्हणतं, 0.126, 0.36, 0.96. सगळ्यात पहिला सगळ्यात जास्त दशांश नंतर किती घर आहेत बघायचं, किती घर आहेत, इथं 3 आहेत, सगळ्यांना 3 3 करून घ्या, घ्या 3 3, 126, हे 360 आणि हे 960. का, इथं 2 घर होते, शून्य देऊन 3 केलं, इथं 2 होते 3 झालं. मग डायरेक्ट तुम्ही याला चला, आपल्या मेथडने काय करायचं, कशाने भाग जाईल, असं जर बघितलं तर कशाने भाग जाईल, थोडक्यात दिसू लागले का तुम्हाला, 9 जाईल का, 9 जाईल, बघा बघा बघा, विचार करा, जाण्याची शक्यता आहे, बघूया. 9 भाग घालूया, 9 1 9, 3 राहिले, 3 6 36, 9 चौक 36, इथं 9 चौक 36, 9 0 0, 9 1 9, इथं 6 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. मग 60, 9च्या मध्ये 60 आहे का, नाहीये. म्हणून याच्यासाठी कसोट्या पाठ पाहिजे, काय पाठ पाहिजे, कसोट्या पाठ पाहिजे. कसोट्या पाठ झाले तरच तुम्हाला हे करता येईल. आता मी जसं 9 घेतलं, पण काही मुलं म्हणणार आता 7 भाग जाईल का, याला 7 जातो म्हणून याला जाईल का, जाणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हे प्रश्न करताना सगळ्यात पहिला काय करायचं बघा, इकडं 2 3 5 7 11 13 खतम. लक्षात ठेवा, दोन्ही भाग द्या. ज्या मुलाला लसावी मसावी जमतच नाहीये तशा मुलासाठी हे वापरायचं आहे. आणि जो एकदम फॉरवर्ड आहे, मी लय शाणा आहे, मी लय हुशार आहे म्हणते बघा, त्याने डायरेक्ट भाग द्यायचं. आणि जे माझ्यासारखे शिकणारे पोरं आहेत माझ्या अकॅडमीत, जसं बेसिक पासून स्ट्रॉंग कन्सेप्ट करतात, तसले मुलं काय करायचं, बेसिक पासून जायचं, पहिला 2 घ्यायचं. दोन्ही भाग जातो का, जातो. का, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला दोन्ही भाग जातो. आणि 3 कधी जातो,
दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग 6 2 8 1 9 6 3 9 9 6 15 म्हणजे याला 3 ने पण भाग जातो आणि 2 ने पण जातो. मग ज्या संख्येला 2 आणि 3 ने जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. अशा कसोट्या पाठ पाहिजे. मग 2 ने पण जातो, 3 ने पण जातो, मग त्या संख्येला 6 ने जातो. मग 6 2 12 6 1 6 6 6 36 6 0 0 6 1 6 6 6 36 6 0 0. लक्षात आलं? मग आता काय कशाने भाग जाईल? 3 ने जाईल. 3 सत्ते 21, 3 2 6 3 0 0. पण त्याला 3 जात नाही का? तुम्ही लगेच या दोन संख्येला जातं म्हणून तुम्ही डायरेक्ट याला नाही काढलं तरी काही फरक नाही पडता का? आपल्याला लसावी काढायचा आहे. दोन संख्येला ऍटलिस्ट भाग गेलं म्हणजे तुम्ही सगळ्यांना भाग देऊ शकता. मग याला भाग जात नाही म्हणून ऍज इट इज ठेवलं. परत काय घ्या? 7 ने भाग जाईल? नाही जाईल. 2 ने जाईल? जाईल. 4 ने जाईल? जाईल. मग 4 ने घ्या. 7 ला भाग जात नाही असंच ठेवलं. 4 पंचे 20, 4 चोक 16 आणि हे 0. परत कशाने जाईल? परत 5 ने जाईल. 7 ला जात नाही असंच ठेवलं. 5 1 5 5 48. बघा 7 8 आणि हे एवढे राहिले. करा आता करा गुणाकार. 6 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 परत गुणिले 7 गुणिले 8 साइन त्रिक 18 7 8 56 7 8 56 किंवा तुम्ही 0 एक म्हणजे एकक स्थानी 0 येण्यासारखं गुणाकार करा. कशाने? 8 पंचे 40. हा आलं बघा 0. परत 40 8 पंचे 40 40 सत्ते 280 280 चोक 28 चोक 112 28 2 56 28 चोक 112 112 आणि हे 0 परत 3 112 त्रिक 336 आणि हे 0 परत हे 6 6 0 0 6 6 36 ला 6 हचेला 3 साइन त्रिक 18 3 21 ला 1 हचेला 2 साइन त्रिक 18 2 20. हा झाला तुमचा लसावी. लसावी किती आला? 20,160. मग आता पुढचं काय? लसावी तर पॉइंट मध्ये दिलेलं आहे. मग पॉइंट कडे जायचं. सगळ्यात जास्त पॉइंट किती आहेत? सगळ्यात जास्त पॉइंट 3 आहेत. मग 3 घर डावीकडे या. उजवीकडून डावीकडे 1 घर 2 घर 3 घर. बघा 20.160. मगाचं पण सेम उत्तर आलं होतं. पण मला हे मेथड आवडते. अजून एकटा म्हणतो नाही मला ते मेथड आवडते. तुम्हाला कुठलंही मेथड आवडू द्या, तुम्ही त्या प्रकारे करू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवा हे दोन मेथडच करायचं. पॉइंटचा लसावी काढताना सगळ्यात पहिला पॉइंट समान करायचं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 घर आहे. सगळ्यांना 3 3. जास्तीत जास्त घर किती आहेत? 3 आहेत. मग सगळ्यांना 3 3 करा. 3 3 3. कसं 3 करायचं? 0 देऊन 3 करायचे. मग पॉइंट पुसून टाकायचं. पॉइंट विसरून जायचं. विसरलं मग लसावी काढा साधी. लसावी काढल्यानंतर आलेल्या गुणाकाराला जास्तीत जास्त घर किती आहेत? 3 घर आहेत. तेवढे 3 घर डावीकडे सरकायचे. लक्षात आलं? मग आता दुसरा गणित. चला दुसरा गणित बघा मित्रांनो. काय म्हणते दुसरा गणित बघा. हा दुसरा आहे काय? पॉइंटचाच आहे. 0.7 0.35 1.05. पॉइंटचा मसावी आणि लसावी काढताना एकच नियम लक्षात ठेवा. काय नियम आहे? की सगळ्यात जास्त पॉइंट कुठे आहे तिथं बघा. सगळ्यात जास्त पॉइंट 2 घर आहे. इथं 2 घर आहे. इथं 1 आहे. मग 2 सगळ्यात जास्त आहे. सगळ्यांना 2 2 करा. करा 2 2. 0.7 ला आपण काय करू शकतो? 1 पॉइंट वाढवून 70 झालं. झालं की नाही? मग हे ऑलरेडी आहे. हे पण ऑलरेडी आहे. मग आता सगळ्यांचे पॉइंट विसरून जा. 2 घर 2 घर 2 घर. आता पॉइंट विसरलं. हे पण पॉइंट विसरलं. हे पण पॉइंट विसरलं. आता काय संख्या मिळाल्या तुम्हाला? 70 35 आणि 105 ह्या संख्या मिळाल्या की नाही? मिळाल्या. मग आता काय करायचं? तुमची मेथड वापरायची. सरळ भाग द्या. 2 3 5 7 11 आणि 13 सर्व मूळ संख्यांनी भाग द्यायचं. मग 2 नी जाईल का? जात नाही. याला जातं पण याला जात नाही. कारण मसावी काढायचं आहे. मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या या तिन्हीला भाग जाणारी. मग मला तर 7 वाटते. 3 नी भाग जात नाही याला. 2 नी जात नाही. 4 नी जात नाही. 5 नी या दोन्हीला जाते पण याला जात नाही. 6 नी पण जात नाही. का? 6 ची कसोटी काय? ज्या संख्येला 2 आणि 3 ने जातो त्या संख्येला 6 ने जातो. 7 ची कसोटी इथं लागू होते. लक्षात ठेवा. म्हणून बाळांनो लसावी मसावी जर शिकायचंच असेल तर तुम्हाला कसोट्या आल्याच पाहिजे. आणि मी कसोट्या मागच्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. एक सेपरेट लेक्चर दिलंय कसोट्या म्हणून. ठीक आहे. बघा इकडं. बघा किंवा लसावीचा पार्ट 1 मध्येच मी कसोट्या पण घेतलेल्या आहे तुम्हाला. ठीक आहे. मग 7 ने भाग द्या. 7 1 7 7 0 0 7 5 35
7 1 7, 3 उरले, 7 5 35. मग आता काय परत या संख्येला कशाने भाग जाईल? कसोटी पाठ पाहिजे म्हणून यांना 5 ने भाग जाईल. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. लक्षात ठेवा. मग याला 5 ने भाग देऊ. 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 त्रिक 15. अजून या संख्येला कशाने जाईल? या संख्येना एकाच संख्येने कुठलाही भाग जात नाही. मसावी म्हणजे काय? या तिन्हीला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. या तिन्हीला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. मग या तिन्हीला 5 ने गेले. मग सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. मसावी म्हणजे काय? मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. सामायिक अवयव कोण आहे? 7 गुणिले 5 बरोबर 35. लक्षात ठेवा. मग यांचा मसावी किती आला हो? 35. मग आता कुठे जायचं? पॉइंट कडे जायचं. 35 उत्तर चालेल का? नाही. 35 का चालणार नाही? कारण पॉइंटचा मसावी म्हणलेला आहे. पॉइंटचा मसावीसाठी पॉइंट कडे जाऊया. सगळ्यात जास्त पॉइंट किती आहेत? 2 पॉइंट आहेत. मग जाऊ 2 पॉइंट कडे. 2 पॉइंट 1 2. मग 2 घर डावीकडे या. म्हणजे यांचा मसावी किती आला? 0.35. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या गणिताकडे जाऊ. ओके, लक्षात ठेवा. चला तिसरा गणित. ठीक आहे. तिसरा गणित आपल्याला काय म्हणलेलं आहे? 3.2, 2.72, 1.28, 1.44. सगळ्यात पहिला मी आता तिसरा घेतोय बघा पॉइंटचं. अजून एखादा घेईन तुम्हाला म्हणजे परफेक्ट होईल. 4 गणित याच्यावर तुम्ही कसलेही पॉइंट द्या. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा. काय? पॉइंटचं लसावी काढताना सगळ्यात पहिला पॉइंट समान करावे. पहिलाच नियम. ठीक आहे. काय? पॉइंट समान करा. 3.2 आहे इथं, 2.72, 1.28, इथं 2 घर आहे, इथं 2 घर आहे, इथं 2 घर आहे, इथं एकच आहे. याला लेवल करा. बघा इथं 0 वाढून लेवल झालं. 320 मिळालं. हे 272 पॉइंट विसरून जा. मग आता 144 सगळ्यांचे पॉइंट विसरले आपण. विसरले की नाही? सगळ्यांचे पॉइंट विसरले. मग आता कशाने भाग जाईल? इथं एकक स्थानी 0 आहे, 2 आहे, 8 आहे, 4 आहे. म्हणजे 2 ने भाग जाईल. 4 4 8 1 9, 8 2 10 1 11. म्हणजे 3 ने भाग जाणार नाही. का? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला. 3ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग याला 3 ने जातो, याला जात नाही. याला जात नाही, याला जातो. म्हणजे याला 3 ने जात नाही पण 2 ने जातो. मग 4 ने याला जातो. का? शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. याला 4 ने जातो. का? शेवटच्या 2 संख्येला 4 ने जातो. म्हणजे या पूर्ण या 72 ला जातो. 28 ला जातो. 4 ने जातो. 44 ला जातो. जातो. म्हणजे याला 4 ने भाग जातो. मग आपण 4 ने भाग देऊ. 4 8 32 आणि हे 4 0 0. 4 चौक 16, 4 25, 4 सख्ख 24. किती राहिले? 3. 4 8 32. मग 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 सख्ख 24. लक्षात आलं? सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता काय? याला कशाने जाईल? 2 ने जाईल. याला 2 ने जाईल. याला 2 ने जाईल. याला 2 ने जाईल. आणि परत याला 3 ने जाणार नाही. 4 ने जाईल. याला पण 4 ने जाईल. याला पण 4 ने, याला पण 4 ने. मग परत 4 ने देऊ. 4 दोन्ही 8, 4 0 0, 4 1 4, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला लसावी काढायचा आहे. हे सामायिक अवयव आहेत. लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. आणि मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. ओनली सामायिक. आता हे मसावी झाली. 4 आणि 4, हे 2 वेळा 4 4 4, हे 4 इथं, हे 4 इथं. मग 4 4 16, 4 चौक 16. या 4ला भाग जाणारी अशी एखादी संख्या आहे का हो? नाही. याला 2 ने जाईल, याला 2 ने जाईल, पण याला जाणार नाही, याला जाणार नाही. म्हणून याला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून आता मिनिमम 2 संख्या घ्यायच्या. मग याला कशाने 4 ने घेऊ? याला 4 ने जातो. 4 25, याला 4 ने जातो. 4 दोन्ही 8, पण या 17ला जात नाही, असंच ठेवलं. या 9ला जात नाही, असंच ठेवलं. परत परत कशाने भाग जाईल? कोणाला कोणाला जाईल? 9ला जाईल, 17ला. कुठलीही अशी 2 संख्या मिनिमम तरी घ्यायच्यात. या 5 ने एकाला जातो, कोणाला जात नाही. 17 ने यालाच जातो, याला जात नाही. 2 ने यालाच जातो, याला जात नाही. 9 ने यालाच जातो, याला कुठल्याही जात नाही. म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. मग सामायिक 4 गुणिले 4 गुणिले 4 हे सामायिक अवयव झाले. आणि असामायिक
गुणिले 5 गुणिले 17 गुणिले 2 गुणिले 9. ठीक आहे. 17 9 दोन्ही 18 18 पंचे 90. मी डायरेक्ट 5 का घेतला 17 सोडून? कारण का आपल्याला 0 आणायचं आहे. काय आणायचं आहे? 0 आणायचं आहे. किंवा तुम्ही 4 पंचे 20 पण करू शकता. 20. मग 17 दोन्ही 34. 20 गुणिले 17 केले की 340. 4 पंचे 20. 20 गुणिले 17 340. मग असं करण्यापेक्षा आपण डायरेक्ट मोठं करूया. हे बघा 9 दोन्ही 18 18 पंचे 90. 90 गुणिले 4 360. 360 गुणिले 4 36 दोन्ही 72 144. 144 शून्य. 144 चोक. 144 चोक 400. 4 चोक 16 ला 6. हे शून्य. 4 चोक 16 17 ला 7. हातच्याला 1 4 1 4 आणि 1 5. मग हे झालं हे झालं हे झालं. मग आता काय राहिलं? 17 राहिलं. 9 दोन्ही 18 18 पंचे 90. हे झालं हे झालं हे झालं हे झालं हे झालं. आता राहिलं 17. 17 शून्य शून्य. 17 सख्ख 102 ला 2 हातचेला 10. 17 सत्ते 119 10. 129 ला 9 हातचेला 12. 17 पाची 85. 85 आणि 12. 85 2 87 97. 97 920. काय आलं? 97 920. किती वाजले? हा, याचं उत्तर आहे आलं 97 920. म्हणजे उत्तर म्हणजे काय हो? लसावी आली. पण ही लसावी टिक करून चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? कारण पॉइंटचा लसावी विचार. मग जाऊया पॉइंट कड. सगळ्यात जास्त पॉइंट किती आहेत? 2 पॉइंट आहेत. पॉइंट नंतर ना 2 दशांश स्थळ. किती स्थळ? 2. म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घर सरकायचं. सरका 2 घर. 1 आणि 2. किती घर सरकले? 1 आणि 2. ठीक आहे. पॉइंटच्या नंतर तुम्हाला किती जरी काय केलं तुम्ही तर काही फरक पडत नाही. म्हणून लक्षात ठेवा की असे तुम्हाला छोटे छोटे ट्रिक शिकण्यासाठी आपल्याला हे म्हणजे लसावी पॉइंटचा कसं काढायचं कळालं का? सगळ्यात जास्त पॉइंट किती आहेत? मग तिकडून डावीकडे सरकायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट चौथा किंवा तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी. आता तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. चला चौथा व्हिडिओ बघा. चौथा प्रकार बघा किंवा चौथा गणित बघा. 0.18 आणि 3.6 यांचा मसावी आणि लसावी किती म्हटलेलं आहे? सगळ्यात पहिला नियम काय? 2 घरे इथे एकच घरे. मग सगळ्यांना घर समान करा. पॉइंट नंतर 1 घरे म्हणून याला 0 देऊन काय केलं आपण? इथं 0 दिलं. काय केलं? 0 दिलं. मग पॉइंट विसरून गेलं. 360 झालं. मग याचं पण हे ऑलरेडी 2 घरे म्हणून याला काय केलं नाही. मग काय करायचं? याला आता सोडवायचं. तोच नियम आपला. काय नियम? दोन्हीला कशाने भाग जाईल? 6 ने भाग जाईल. काय याला 2 ने जातो, याला 2 ने जातो, याला 3 ने जातो, याला 3 ने जातो. ज्या संख्येला 2 आणि 3 ने जातो त्याला कशाने जातो? 6 ने जातो. मग ज्या दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भागेलाच 3 ने जातो. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9 ने भागेलाच 9 ने. मग 9 ने पण जातो. 9 ने द्या. मग 9 दोन्ही 18. 9 चोक 36. हे कधी हो? ज्या वेळेस तुमची प्रॅक्टिस 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 ज्यावेळेस प्रॅक्टिस भरपूर होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करून 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 माणूस काय होतो? परफेक्ट बनतो. रीडिंग 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 मेक्स मॅन राईट. म्हणून प्रॅक्टिस झालेला माणूस काय करतो? डायरेक्ट 9 ने भाग देतो. त्याची प्रॅक्टिस नाही. तो 2 ने खेळत 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 बसतो. मग तो ठोकू शकतो का 1 सेकंदात उत्तर? नाही ठोकू शकत. मग ठोकायला पण प्रॅक्टिस पाहिजे. ऐसी ठोक सकता है? नहीं ठोक सकता भाई. म्हणतो यार ठोकून दे यार 1 सेकंदात उत्तर. नाही ठोक सकता. प्रॅक्टिस चाहिए प्रॅक्टिस. मग याला कशाने जाईल? 2 ने. मग बे 1 बे बे दोन्ही 4 बे शून्य 0. बघा सामायिक अवयव. सामायिक काय? 9 आहे. सामायिक अवयव 9 गुणिले 2 आणि असामायिक गुणिले सामायिक बरोबर 9 गुणिले 2 गुणिले 20. हे बघा हे सामायिक आणि हे असामायिक. 9 दोन्ही 18. 18 दोन्ही 36 बरोबर 360. 9 दोन्ही 18. हे बघा हे काय आलं? मसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता 9 दोन्ही 18. 18 दोन्ही 36. 360. पण ऑप्शन मध्ये काय आहे? किती घर आहेत? जास्तीत जास्त 2 घर आहेत. म्हणून 2 घर डावीकडे सरकायचं. मग मसावीमध्ये 2 घर सरका. 1 आणि 2 म्हणजे 0.18. हे काय झालं हो? मसावी. आणि लसावी
1 आणि 2 म्हणजे 3.6 बघा. ठीक आहे, मसावी काय आली 3.6 आणि लसावी काय आला 0.18 म्हणजे 0.18 आणि 3.6 चा मसावी 0.18 आणि याचा लसावी 3.6 म्हणजे लसावी काय असते, जी मोठी संख्या असते ती लसावी असते कधी पण बघा. जेवढ्या संख्या दिल्या असतात त्याच्यामध्ये पटीमधील किंवा ती मोठी संख्या लसावी असते आणि इथं आहेच. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा असे पॉइंटचा लसावी जर आला तर मी एवढं तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो की तुम्ही चुकणार नाहीये. ते एकच मंत्र पळा, 10 प्रकारचे गणित बघण्यापेक्षा एकच प्रकारचं बघा पण परफेक्ट बघा, असं की ठोकता आलं पाहिजे, एकाच सेकंदात उत्तर ठोकता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, काय करायचं, पॉईंटचा लसावी किंवा पॉईंटचा मसावी काढताना असं तुम्ही लगेच चिंतन केलं पाहिजे, डोक्यात लगेच म्हणलं पाहिजे पॉईंटचा लसावी किंवा मसावी काढताना पॉईंट समान केले पाहिजे आणि पॉईंट विसरून त्यांना भाग देऊन आपण अवयव पाडून किंवा त्यांना सगळ्यात लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या, मग जेवढे उत्तर काढल्यानंतर काय करायचं तेवढेच घर डावीकडे सरकायचे, हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. त्याचा अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी आपण आतापर्यंत काय शिकलं, दशांशाचा लसावी मसावी म्हणजे पॉईंटचा लसावी मसावी कसं काढायचं शिकलं. आता काय शिकायचं आपल्याला, अपूर्णांकाचा लसावी मसावी. मग त्याचा एक पहिला गणित घेऊ. मग याचा नियम काय हो, याचा नियम असा आहे, अंशाचा जर तुम्हाला लसावी विचारलं, आता ह्याच्यात विचारलं काय, लसावी विचारलंय, लसावी. आणि समजा तुम्हाला लसावी विचारले का मसावी, बघू एक मिनिट. हा, याच्यात तुम्हाला लसावी विचारले, काय विचारले, लसावी. आता लसावी विचारले तर लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदांचा मसावी. आयला हे काय भानगड म्हणणार तुम्ही, का अपूर्णांकाचा आहे म्हणून बाळानो, जेव्हा लसावी विचारले जातात तेव्हा काय करायचंय, अंशाचा लसावी काढायचा. अंश म्हणजे याला अंश म्हणतात, 9, 21 आणि 63 आणि याला काय म्हणतात, छेद म्हणतात. छेदांचा मसावी काढायचा. घेऊया आता, लसावी बरोबर अंशाचा लसावी क्या 9, 21 आणि 63 यांचा काय काढू आपण, लसावी काढूया बघा, अंशाचा लसावी. हा, मग याला कशाने भाग जाईल, 2 नी जात नाही, 3 नी जाईल, 3 नी देऊ, 3 त्रिक 9, 3 सत्ते 21, 3 दोन्ही 6, 3 एक 3 म्हणजे 3 नी भाग गेला याला. परत अजून कशाला जाईल, मिनिमम 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. मग या 3 ला आणि 21 ला 3 नी जातो, 3 एक 3, 7 ला जात नाही, असंच 3 सत्ते 21. मग परत या 2 संख्येला जातो 7 नी, 1 7 एक 7, 7 एक 7, मग काय 3 गुणिले 3 गुणिले 7, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63. तुमचं अंशाचा लसावी किती आला हो, 63. पण तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ज्या वेळेस तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिका सोडवत असाल, पेपरला गेलेला असाल, त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला लसावी मिळालं, लसावी 63 4 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का, हो दिसतंय, इथं नाही, इथं नाही, इथं दिसतंय, परत इथं दिसतंय. पण हे लसावी कुठं असते हो, अंशस्थानी. मग कुठं आहे अंशस्थानी, इथं आहे बघा. म्हणून ऑप्शन किती असेल तुमचा, चौथा ऑप्शन. कळालं, मग मसावी काढूया. तुम्हाला 63 तर हे आलं, मसावी बघू. मसावी काढण्यासाठी काय करायचं, छेदांचा मसावी 4 10 20, 4 10 20 कशाने भाग जाईल, 2 नी, बे दोन्ही 4, बे पंचे 10, बेन 10 20. मग ह्या सगळ्यांना गेलं 2 नी, मग यांना पण जाईल का, एकच संख्येने, कुठल्या कुठलीही संख्या नाही, या तिन्हीला भाग जाणारी, मसावी काढताना तिन्हीला भाग जाणारी संख्या पाहिजे. मग 2 नीच जातं, मग यांचा मसावी काय मिळालं, 2, म्हणून छेदस्थानी काय आलं, 2. 63/2 आहे. म्हणून अपूर्णांकाचा लसावी मसावी काढताना लक्षात ठेवायचं, जर लसावी म्हटलं तर अंशाचा लसावी छेदांचा मसावी. आता दुसरा एक गणित घेऊ, मग थोडंसं समजेल तुम्हाला. आता पहिल्यामध्ये थोडंसं कन्फ्युज झालं, दुसऱ्यामध्ये थोडं परफेक्ट, तिसऱ्यामध्ये अति परफेक्ट. ओके, दुसरा घेऊया आता. चला दुसरा गणित बघा. दुसरा काय म्हणतंय, 1/2, 2/3, 3/4 आणि 4 मसावी काढा. मग काय म्हणलं होतं, लसावी काढा. मग आता म्हणलेलं आहे मसावी. मसावी काढायचं म्हणलं की अंशाचा मसावी छेदांचा लसावी. सूत्र काय, मसावी बरोबर अंशाचा मसावी आणि छेदांचा लसावी.
हा मग अंश कोण आहे? हे अंश आहेत सगळे. 1 2 3 4 हे अंश आहेत. यांचा मसावी काढायचा आपल्याला. मग ह्या चारही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो? 1 ला 2 ला 3 ला 4 ला. कुठली अशी एखादी संख्या आहे का चारीला भागणारी? आहे ना, कुठली? 1. मग मसावी किती आलं? 1 आलं. यांचं मसावी 1 आलं. मग आता लसावी काढू. हे मसावी मसावी 1 का दुसरी कुठली संख्या नाही? मग आता मसावी छेदांचा छेदांचा काय? लसावी 2 3 4 5. या चारही संख्येला कुठल्या संख्येने भाग जाईल का? जाईल 2 नी. म्हणजे 2 संख्येला तरी एकाला भाग गेला पाहिजे. बे 1 बे, 3 ला जात नाही. बे 2 4, 5 ला जात नाही. मग याच्यामध्ये या तिन्हीला कुठल्या एका संख्येने कुठल्या संख्येला जात नाही. मग या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करूया. 2 गुणिले हे 3 गुणिले 2 गुणिले 5. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60. मग 1/60 बघा. म्हणजे यांचा मसावी किती? 1/60. लक्षात ठेवा. ठीक आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही. लक्षात ठेवायचं. आता तिसरा एक देतो, त्याच्यामध्ये अजून परफेक्ट व्हाल तुम्ही. बघा तिसरा गणित बघा काय म्हणतंय. 9/10, 12/25, 18/35, 21/40 या अपूर्णांकाचा लसावी किती? आता लसावीचा नियम काय हो? लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदांचा मसावी. हे तुम्हाला पाठच पाहिजे बरं का. अपूर्णांकाचा लसावी मसावी काढताना हे नियमच. लसावी म्हणलं की पहिला वरच्या संख्यांचं लसावी काढायचं. मसावी म्हणलं की वरच्या संख्यांचं मसावी काढायचं आणि खालच्या संख्याचं लसावी काढायचं. आता इथं लसावी म्हणले वरच्या संख्यांचा लसावी काढू, खालच्या संख्यांचा मसावी काढू. समजलं? लसावी म्हटलं की वरच्या संख्याचा लसावी, मसावी म्हटलं की वरच्या संख्याचा मसावी. ठीक. मग चला आता लसावी काढू. वरच्या संख्याचा 9 12 18 आणि 21 यांचं काय करूया? लसावी काढू. मग 9 12 18 21 कुठल्या पाड्यात येते भाई? 2च्या. ह्या दोन्हीच येतात. 3च्या सगळ्याच येतात. मग 3 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 संग 18, 3 7 21. परत काय? 3च्या पाड्यामध्ये आहे 3 1 3, 4 ला जात नाही असंच, 3 दोन्ही 6, परत 7 ला जात नाही असंच लिहायचं. ज्याला भाग जात नाही ते असंच लिहायचं. परत दोन्ही जाईल जा, बे दोन्ही 4, बे 1 बे आणि हे 7. मग आता हे मूळ संख्या उरले 2 आणि 7. मग काय नाही, सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. करा. पहिला असामायिक सामायिक 3 गुणिले 3 गुणिले 2, 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. मग यांचं करूया. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 गुणिले 7, 7 त्रिक 21, 7 सक 42 म्हणजे 252. म्हणजे लसावी किती आलं? 252. आता मसावी म्हणजे कोणाचा? छेदांचा मसावी. छेदांचा मसावी 10 25 35 आणि 40. एका नजरमध्ये दिसला असेल तुम्हाला. कसोटी पाठ असेल तर सगळं दिसतंय. कसोटी पाठ नसेल तर काहीच दिसत नाही. का? 5 ने भाग जातो. का? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. मग 5 ने भाग. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 7 35, 5 8 40. परत या सगळ्या संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो का? जातच नाही. जातो का? जातच नाही. मग काय आलं? मसावी काय मिळालं? 5. मग छेदस्थानी 5. मग म्हणून या संख्यांचा लसावी बरोबर 252/5 हा तुमचा काय आला? लसावी. ठीक आहे. हा तुमचा लसावी आला. चला मित्रांनो, चौथा गणित बघा. लसावी आणि मसावी अपूर्णांकाचा, लसावी आणि मसावी अपूर्णांकांचा. मग याचं काय काढायचं? मसावी. आता लसावी काढलं, मसावी काढलं, लसावी काढलं, मसावी काढलं. अच्छा, तुम्हाला आलटून पालटून 4 गणित घेतले. मग मसावी म्हटलं की काय सूत्र माहिती आहे तुम्हाला? अंशाचा आणि छेदांचा. अंशाचं काय करायचं? मसावी. छेदांचं काय करायचं? लसावी. अंशांचा मसावी करू. अंशाचा मसावी, छेदांचा लसावी, हे नियम आहे. मग यांचा 3 7 9 यांचा मसावी. या तिन्हीला भाग जाणारी कुठली संख्या आहे? एकच. एक. हा एसएससी जीडी ला पडलेला प्रश्न आहे बरं का. एसएससी जीडी ला पडलेला प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ह्या एकनीच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून अंशाचा मसावी 1 आला. आता लसावी बघू.
4 8 20 यांचा लसावी काढायचा. कारण तुम्हाला विचारलंय मसावी, मग अंशाचा मसावी आणि छेदांचा लसावी. छेदांचा लसावी काढू. कशाने भाग जाईल? 4 ने भाग जाईल बघा. 4 1 4, 4 2 8, 4 5 20. मग यांचा मसावी लसावी 4 आला. म्हणजे लसावी म्हणजे सामायिक अवयव 4 आला. आता असामायिक अवयव 5 आणि 2 म्हणजे 4 गुणिले 2 गुणिले 5. काय या 2 आणि 5 ला कुठलीही एक संख्या नाहीये भाग जाणारी, म्हणून त्यांना ऍज इट इज मूळ संख्या म्हणून लिहिलं. 4 2 8, 8 5 40. मग लसावी किती आला? 40. मग याचं उत्तर किती आलं? 1/40. 3/4, 7/8, 9/20 या संख्यांचा मसावी बरोबर किती आलं? 1/40. बघा तुम्हाला मी लसावी आणि मसावी काय केलंय? दशांशांचा लसावी आणि मसावी, अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि व्यवस्थित समजवलेलं आहे. असेच तुम्हाला पोलीस भरतीवर जेवढे लसावी मसावीचे प्रश्न आलेत ते सगळे बघा. काही पुस्तकामध्ये चुकलेलं आहे. जो पुस्तक काढणार आहे तो बरोबर दिला असेल, पण प्रिंटर छापणाऱ्याने चुकला असेल. म्हणून तुम्ही कंपॅरिझन करत बसू नका, वेळ घालू नका. मी जे सांगितलं तीच मेथड वापरा, लक्षात ठेवा. आणि वाटल्यास तुम्हाला डाऊट आलं तर त्या पुस्तकाच्या मालकाला फोन करा. कोण छापलंय त्याने, लई शहाणा आहे बाबा, हे तुझं बरोबर आहे का चूक आहे सांग म्हणून म्हणायचं त्याला. त्याने सांगते बाबा हे प्रिंट मिस्टेक झालाय. म्हणून तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या मागे न लागता एखादंच पुस्तक वापरा. 10 पुस्तक वापरण्यापेक्षा एकच पुस्तक वापरा आणि त्याला 10 वेळा वाचा. अभ्यास करताना थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा की बाबा मी आज काय करणार आहे. काही मुलं काय करतात, जातात लायब्ररीला, जातात, बसतात इकडं तिकडं इकडं तिकडं शांताबाई सारखं बघत बसतात आणि पुस्तक काढलं की झोप यायला चालू होते. मग त्याच्यानंतर थोडं झोपतात, मग परत चालू. पण काय याला शांताबाई आली की हा आलं आलं चलो अभ्यास काय करत नाहीत, फक्त उग असं असं. अरे छोड ना, उगच जायचं चाय प्यायला, दोघाला घेऊन जायचं चाय प्यायला. झालं चला जेवायला चाललो, डबा आला, जेवला, परत थोडं पडला, आता परत अभ्यास, ग्राउंड, गोळा आउट ऑफ तरी उग ग्राउंडवर जा, गोळा आउट ऑफ करायला दाखवायला जायचं. अरे यार ये करोगे तो भरती कब होगी भाई आप. हे सगळं करत बसला भरती कधी होणार तुम्ही. आजपासून जरी कामाला लागला, भाई लिख के दे रहा हूं, तुम्हाला लिहूनच देतो. आजपासून जरी कामाला लागला तर तुम्ही 80+ करता, हे माझी गॅरंटी आहे. म्हणून बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला लसावी मसावी अपूर्णांकाचा आणि दशांशाचा मी सांगितले. आता घाताचा आणि चलांचा पुढच्या लसावी मसावी भाग 3 मध्ये चलांचा आणि घातांचा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला 2 संख्या, लसावी आणि मसावीचा गुणाकार एवढं, किंवा एवढ्या घंटा एवढ्या वेळेला एवढ्या एवढ्या बेल वाजतात तर किती वाजेल, असे सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, हे सगळे लसावी मसावीचे प्रश्न आहेत. अशा प्रकारचे तुम्ही डाऊट्स पाठवत जावा, कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.